चंद्रपूर जिल्ह्यात मागील 22 दिवसात 11 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे। पर्यटनासाठी गेलेल्या लोकांना पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना होत आहे। या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे। 26 फेब्रुवारी राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे वर्धा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या तुषार आत्राम, मंगेश चणकापूर आणि अनिकेत कोडापे या 3 मित्रांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला। याच दिवशी सावली तालुक्यातील वैनगंगा नदीत महाशिवरात्री निमित्त आंघोळीसाठी गेलेल्या 3 सख्या बहिणी कविता मंडल, प्रतिमा मंडल आणि लिपिका मंडल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या। त्यांचा दुर्दैवी मृत्यूने मंगल कुटुंबियासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली। 15 मार्च अवघ्या काही दिवसांपूर्वी नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात पिकनिकसाठी गेलेल्या जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे आणि तेजस ठाकरे या 5 युवकांचा बुडून मृत्यू झाला। दरम्यान आता या घटनांची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून जिल्हा अधिकाऱ्यांनी कठोर निर्देश जारी केले आहेत। मागच्या काळात काही दुःखद घटना घडलेल्या आहे, तो त्याच्यामध्ये अनेक अमूल्य जीव गेलेला आहे। हे पाहता जिल्हा प्रशासनाने एक डिटेल्ड गाईडलाईन्स इश्यू केलेला आहे। तो त्याच्यामध्ये सर्व पर्यटन स्थळामध्ये उपयोजन काय काय करावे आणि कशा बाबतीत काळजी घ्यावे आणि कसा याच्या बाबतीत एक डिटेल्ड आराखडा तयार करण्यासाठी हा सूचनामध्ये आहे। तो ह्या सूचनाच्या अनुषंगाने प्रत्येक विभागांनी त्यांच्या खात्याखाली असलेला टुरिस्ट प्लेसचा आयडेंटिफाय करून तिकडे सुरक्षतेच्या बाबतीत उपयोजना करावे, तसंच तिकडे सूचना फलक लावावे आणि पुढे यासारखा घटना होऊ नये याच्या बाबतीत खबरदारी घ्यावे, यासारखा पूर्ण सर्व विभागाला सक्त सूचना देण्यात आलेल्या आहे।